चाललाय? मला काम आहे. हो काम आहे. काय काम आहे गावात? रोज उठलं की हळूच मग सगळं जायचं. घरात लक्ष आहे का तुमचं? कुठे लक्ष आहे मग? कुठं लक्ष आहे? गावावर लक्ष आहे की. आवाज खाली भेट नाही मी कोणाला. मी पण नाही करणार आवाज खाली. घरात सामान आहे का कोण बघणार? तू काय करते? म्हणजे मीच करायचं का सगळं? मीच कोणी- करत आली या. महिला देश चालवायला लागल्या. हा कुठल्या क्षेत्रात कमी नाहीत महिला. आणि पुरुष? महिलांनी चालवलं पाहिजे. पुरुष बैलगाडी. पुरुषांची माप काढायची नाही ती. नवरा हा नवरा असतो. दिसतोय की. थवाड फोडून नको. बाळासाहेबांना अडवत्या. मी चाललोय माझ्या कामाला. तर कशाला निघालाय पण? माझ्या मास्टरचं काम. काय काम आहे मला सांगा. तू कोणी विचारणार मला कुठे चाललाय म्हणून? काय समज आहे तुझा? मी तुमची बायको आहे, तुम्ही माझा नवरा आहे. मला बोलायचा हक्क नाही का? बरं काय काम आहे सांग. मला कुपन आणायचंय का? घरात आहे का सामान? आणखी जाऊन मला कशाला सांगते? आता एक काम आहे ना तुम्हाला घरातलं साधं? कुणी आणायचं रस्ते? तुम्ही आणायचं. काय लाज शरम लज्जा वाटते का नाही? अजिबात नाही. तुमच्यापाशी जिंकली. गड्यासारखा गडीन मला रिश्निंग नाही सांगते. रिश्निंगवाल्याच्या दारात बाळासाहेबांनी किंमत आहे का नाही? भगवंता काय नाही पुरुषांचा करून ठेवलाय. कचाकच बायका चावते त्या नवऱ्यांना. निमा राहिलो नाही तुझ्या नादात. निमा गड्यागत गडी खायला लागत नाही काय? गावात जाणार आहे ती राशन आणा पहिल्यांदा. आवाज सोडून बोलते. आवाज सोडून बोलते. असे ठका तू जा त्या किराण्याला सांगतो शेटला द्या. बाळासाहेबांची बायको येणार आहे म्हणजे काय तेव्हा रेस्टॉरंट देईल. माझं नाव सांग. त्यांनी पाठवलंय म्हणाव. येतेच म्हणाव. आमदार येत. खाली बघ. खाली डोळच काढून टाकेन. अरे बोलते काय आम्हा बायका सांगते या. पाहिजे. किरण भाऊजी राशन आलंय ना? अहो वहिनी 30 तारीख आज राशन कुठलं दावा संपलं ना आता 30 तारखेचं राशन. आता मिळणारच नाही व्हय? नाही ना आता तारीख संपली ना संपलं ना रेशनिंग आता. गेल्या महिन्यातलं पण तुम्ही दिलं नाही. अहो तुम्ही 30 तारखेनंतर त्यावेळेस बी आलता वहिनी. मी त्या दिवशी पण तुमच्या बाळासाहेबांना सांगितलं होतं की बाबा रेशनिंग घेऊन जातो. अहो पाहुणे यायच्या ते घरात. अहो तुमच्या घरी पाहुणे यायचे तर आम्ही काय करू? पाहुणे येत्याल कोण येत्याल का आम्ही लगेच रेशनिंगच वाटत बसायचं? म्हणजे तुम्ही देणारच नाही? नाही नाही 30 तारीख संपली की कुणालाच मी रेशनिंग देत नाही वहिनी. हो आता ह्या महिन्याचा तुम्हाला दिला नाही तर ह्या महिन्यात जर आलं ना रेशनिंग त्यावेळेस गेल्या महिन्याचा आणि ह्या महिन्याचा मी दोन्ही तुम्हाला रेशनिंग देतो. अहो थोडं तरी बघा की असं. अहो नाही वहिनी शिल्लक पाहुणे असलं यायचे ते मी घरी. तुम्हाला गेल्या महिन्याचा आणि ह्या महिन्याचा दिला म्हणजे बसना पुढल्या वेळेस मी दोन्ही महिन्याचा घेऊन जातो. मी काळजी करू नका. बघ या. आता त्यांच्याकडे येऊ देच घरी. दुर्गा ए दुर्गा. अगो बाया बाया आलं महारथी. हबा घालू कटळून आला ना तुम्ही. का ताट आणू पंचत्रीचं? का मिरच्या काय आणखीन मीठ सगळं ओळून टाकते. काम करून आला. झालं काय? जड मला भूक लागली. काय वाढू मी? काय वाढू? तुला सांगितलेलं काम वेळेत करतच नाही ते. तुला काय सांगितलं तर रेशनिंग घेऊन ये. मी जेव्हा येतो सांगितलं तुला मी. त्यानं रेशनिंग दिलं नाही मला. माझा अपमान करून पाठवलंय मला. अपमान नाहीतर काय? तुझा काय म्हणलं ते तुला? मला म्हणलं महिना संपून गेलाय तुम्हाला काय वेळच्या वेळी यायला येत नाही. असं म्हणलं. मग काय म्हणलं? आणि म्हणलं आता रेशनिंग नाही आहे ना पुढच्या महिन्यात भेटेल. मागच्या 2 महिन्याचं हो. आमच्या वाटणीचं गेलं कुठं म्हणाव? मला काय विचार कुठं गेला त्याला म्हणाव? तुम्हीच म्हणलेलं ना माझं नाव सांग म्हणून. मी म्हणलं काय माझ्या विनाकारण खेकसायचं. तुम्हाला म्हणलेलं जावं म्हणून. आता कसं काय करायचं? आता तुम्हीच बघा. आजचा आपण भागून घेऊ पण उद्या माझा तहसीलदार मामा येणार आहे. त्याचं काय करायचं? काय अगं खायला बया घालू? बया 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 बया. तरी म्हणलं एवढी का वागेन अंगावी ती खाऊ कोण माझ्या. तुझा मामा यायचाय म्हणून जीव चाललाय होय तुझा तहसीलदार मामा. आणि माझा हवलदार मामा उपाशी 4 वेळा लावला. तवा नाही माझ्या अंगावानीशी. कधी लावलाय उपाशी? 4 वेळा तो हवलदार मामा गेला माझा. आईचा सक्का भाऊ माझा सक्का मामा हवलदार होता. तुम्हाला माहित असतं का घराच्या आत मी घातलेलं जेवण? ते विषय महत्वाचा नाही. वाढायचं त्या विषय महत्वाचा नाही. किरण शेठने रेशनिंग दिलं नाही ना तुझ्यात मामाला उद्या जेवाय घालायची व्यवस्था करतो. चांगलं 5 पाकांना घातलं नाही ना नाव बदलून ठेवेन. बघते की मी करतो काय करायचं ते. कुठं चाललाय आता? मी रेशनिंग पोच करायला होतो त्याला. पोच घरी पोच करायला ना ठोका टाकेन. थांबा जाऊ नका उपाशी सकाळपासून. काय नको मला माया लावू. थांबा जरा.
हे शेंगा खात्या एवढ्या. कशाला मरून देऊ की उपाशी मी नको मला तुझे शेंगा हा मेले तर माझं कपाळ पांढरं होईल. हा नको वरवरचे माया उपाशीनच ग बाया गप खावा. मी नाही खाणार तुझ्या शेंगा कशाला देते मला मग कुणाला देऊ? हा कुणाला देऊ? भांडते कशाला मग मला मी कुठं भांडते या? एवढा नुसता जीव लावते ना झालं का तुझ्या बरं जावा शेंगाचा जावा 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 जावा. आणि माघारी आलो मी या. रामीर उद्या आज रायवर जायचं कसं तिकडची जेवाय अरे माझ्या मनातलं बोलला लागा सांग की मग आज जाऊ की जाऊ 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 पुढं पुढं लागा सारखं दरबारीला मीच पुढं होतो या आज घाल की तू जेवण अरे माझ्या मी घातलं असतं बरं का पण माझा पगार झाला नाही आणि पैसे पण नाही त्याजवळ आमिर तू सांग आज काय मागल्या बरेला मी सांगितलं होतं काय आमिर तू सांग लगेच आणि पगार झाला नाही असं काय तू कुठं कामाला येतो पगार नाही दुनियाला तुझ्या पगार होते तर तू म्हणतोय मला पगार नाही पगाराचे पैसे खर्च केले असतील त्यांनी झाला? बुधवारी बाजाराला घेतला असते ना पैसे अरे नाही ती सुभाषरावचं गेलतो कडवाळ काढायला तिथलं त्यांनी आज देतो म्हणले ते पण त्यांनी दिलं नाहीत पैसे आज काय का उद्या खोटं बोलतोय का अध्यक्ष काम व्हायच्या आधी पैसे देतात आता नाही देतला का नाही. पैसे? बरं असं करू मी जातो अध्यक्षांकडं त्यांच्याकडं पगार घेऊन येतो तुम्ही हॉटेलवर हो पुढं मग तू उद्याने पाठवलंय मला पगार आणायला मग देऊ बिल तसं नको करू पप्या तू सांग पुढच्या बारीने मी सांगतो की अरे जेवण अरे माझा पगारच झाला नाही अजून तुझा आता का अजून तुझा राहिला का पगार सरपंचाने खर्च चालू पैसे माझं सगळं बरं ती राहू दे असं करू TTM मध्ये जाऊ तिघं करू निम बघा मग नाहीतर राहू दे मग तसंच चालते चालते जाऊ जाऊ तुम्ही दोघं भरा माझं हे उद्याला एवढा लागलाय त्याच्यापेक्षा त्याला कटाप करू जर वेळेस तुझं असंच असतं एवढा एवढी येऊ मी नको. सांगतो की लागा तुम्हाला परत नको येऊ घरात घेऊन जाऊ बाळू काका नमस्ते बाळासाहेब छोट्या आज देवाला बाळू काका देवाच्या पाय पडा पाया पडताना बोलू ना काय अहो बाळू काका पण मारायचं काय करायचं कामाचा मार खाल्ला छोट्या फोन कर फोन गपचिप काढून देऊ आनंदा लाव हॅलो अण्णा कुठे तुम्ही महत्वाची बातमी सांगतोय अण्णा कोणाला बोलू नका अजिबात उद्या आपल्या घरी तहसीलदार यायच्या फक्त तुम्हाला तहसीलदारांच्या बरोबर जेवाय बसायचंय आणि कुणाला सांगू नका काय अण्णा कळून पण देऊ नका हे गारवाडागत करते हा 4 वाजता कुठे जाऊ नका अण्णा हा ठेवू का पण मी ती जाऊ दे तहसीलदार म्हणतात बाळू काका त्यांच्या घरी येणार आहे ती बघ ना का तू ऐकलं का नाही तुझ्या बाळू काका काय म्हणलं माहिती का कुणाला सांग हळूच बोलत होतं म्हणजे कुणाला माहित नाही म्हणले मला तर वाटतं की नाही काहीतरी यांचा डाव असणार आहे तहसीलदार यांच्या घरी यायचं म्हणजे आणि अजून कुणाला माहित नाही उद्या हा महसूलचा माणूस नाही भाऊंच्या कानावर घातला पाहिजे तहसीलदार गावात येतोय आणि भाऊंला तपास नाही म्हणजे काय जो काही काय हा? प्रथम नागरिक सरपंच सुद्धा माहित नाही त्यांना नाही कळलं तर चालेल भाऊच्या प्रथम नागरिक आहे ती येणार आहे काय रे हो जरा मला काय तर वाटतंय बाळू काका काय म्हणले कुणाला काही सांगू नका म्हणले काय त्यांना म्हणलं आपल्याला म्हणलं हा, आता त्यांना कळलं नाही आपण ऐकले मग आता आपल्याला कळलं म्हणलं पुढे सांगायला पाहिजे ना भाऊच्या का बाळासाहेबांचा काहीतरी डाव असणार आहे दाल में कुछ काला आहे 100% कळेल उद्या आता आपल्याला एवढे कळले म्हणलेलं का आता चर्चा झाली पाहिजे. चल, चल, चल. पाया पडाय बाबा हो का ना तुझ्याकडे चाललो होतो आता नको बाबा माझ्याकडं तुमचं तुम्ही काम बघा तुम्ही तुमच्या मार्गाने मी माझ्या मार्गाने आमचं नाही काम तुमच्यासाठी चालतो आम्हाला नाही काय गरज माझ्यासाठी आला का नुसतंच नावाला इंटरनॅशनल पुढारी येते पण गावात एवढे मोठी मोठी व्यक्ती येतात ह्यांना कुठे खबर येते त्याच्या म्हणजे गावात मोठी व्यक्ती येतात आणि त्याची खबर आम्हाला मिळत नाही असं होऊ शकत नाही अरे गावात टाचणी जरी पडली ना पहिला आवाज आमच्या घरी येतो सांग बरं टाचणी उद्या कुठं पडणार आहे ती कुठे पडणार आहे सांग म्हणजे बरं लय टाचणीचा म्हणतो ना आवाज येतोय सांग टाचणी तुझ्या पायात पडणार आहे उद्या काय गाणं? मोठा आवाज झाला त्या आवाज तुम्हाला ऐकू आला नाही टाचणी सांगते काय लागा ना ऐक उद्या आहे का ना गावात येणार आहेत बरं ती बी सांग कुठं विचारलं नाही कुठं
बाळू काकांच्या घरी जेवायला येणार आहे जेवायला. अरे लका लयच अल्पबुद्धी लागा तुमची. तहसीलदार, हसीलदार, सावकार आणि नाही ती पदाधिकारी ना आमच्या घरी उठाय बसाय असतात का. आमच्या घरी चहापाणी प्यायला असतात. लय किरकोळ आहे ही. अरे आमची लेवल आमदार, खासदार, PM, CM, DM मग अरे गाणं असली ओळखी. साधा शिपाई कधी घरी दिसला नाही मला ह्यांच्या, आणि मला म्हणतोय आमदार आणि खासदार. काय लागा गाणं सांगतोय. शिपाई येतच नाही आमच्या घरी, त्यामुळे दिसणारच नाही. डायरेक्ट VIP लोक असतात आमच्या घरी. शिपाई पाहायला जागा आहे का? शिपाई बिपाय अशी करते ती दारात. येऊ का? आला का गाणं. म्हणून तर तुमचा हे बघ, ग्रामपंचायत हे केला सुद्धा सांगितलंय ना काम झालं ना तुमचं. चला निघा. डबल घेतला डबल. चला. अरे गाणं मी म्हणलेलं का भाऊच्या कानावर खबर गेली काय पाहिजे. असलं किरकोळ. तहसीलदार साहेब म्हणतोय. तहसीलदार म्हणजे काय नाही झालं वय. तहसीलदार तिकीट फळाय असते ती. कंडक्टर तहसीलदार काय नाही वाटत मला. चला निघा. खायला का बुरट्या सुरट्या घेऊन आलाय बा. नाही चला. तुम्ही किती डोक्याचं आहे ते लगेच कळलं. तहसीलदार म्हणजे काय लय मोठी असते. क्लास 1 अधिकारी ती. अरे असं तिला काय क्लास 1 राहू द्या, चुकलं बाबा आमचं. चला क्लास 1 चला, अधिकारी चला, असं चला. भाऊच्या खिशात असते तर भाऊची. तहसीलदार गावात यायच्यात आणि भाऊला खबर नाही. भाऊला पहिले सांगितलं पाहिजे. भाऊ वेग रामभाऊच्या बैलाचा रे वेग बैलाचा. बरं का भया, असा जे आपण हिरा तयार करायचा ह्यो अस्सल तुरान मानाचा हिरा. कांबळेश्वर गावचं नाव जगभर गाजलं पाहिजे. हिरा गबास ज्युनियर हिरा नाव दिलं ह्याला, ज्युनियर हिरा. कसं काय बैल आहे. कुटुंब हुडकायचं तुम्हाला. गाव पालतं घातलं आणि तुम्ही इथं बसलाय बैल गुंजरत. गाना तुला काय कळतं का नाही. दमानी यावं सारखं कुत्रं मागं लागलं का तू वासा करायचं. वसा करायचं दिवस आहे इथं. अहो इकडे नाही. तिकडे का बघतोय. मग तुम्हाला काय खबरच नाही म्हणा की. काय झालंय. अहो गावात तहसीलदार यायच्यात. कोण येणार आहे. अहो भाऊ तहसीलदार येणार आहेत आपल्या गावात उद्या. आपल्या गावात तहसीलदार येणार आहे. हो. येऊ दे की तहसीलदार. घरी बोलवून करू थंडगार. अहो तुम्ही मस्त थंडगार कराय बसलाय पण ते आपल्या घरी आलं तर पाहिजेत. दुसऱ्याच्या घरी जाणार आहेत ते. कुणाच्या घरी जाणार. रामभाऊचं घर सोडून कुणाच्या घरी जाणार साहेब. अहो त्या गोरगरिबाच्या घरी निघाल्या तहसीलदार बाळवाकाच्या घरी. बाळ्याच्या घरी. हो. त्याच्यात का जात्याल. त्याच्यात जात्याल का. तू नको टेन्शन घेऊ. मी फोन लावतो सेटिंग लावतो. कशा सेटिंगला होता. तुमची सगळी क्रेज कमी झाली. आबरू आपली चालली आहे. तुम्ही सांगा आमदार आलं खासदार आलं कुणाच्या घरी असते जेवायला. आपल्या घरी. बर मग आता तहसीलदार त्यांच्या घरी जेवाय गेलं तर आपल्याला तोंड दाखवाय गावात जागा राहील का. अर्पण गाणा बाळ्याच्या तहसीलदार जात्याल का जात्याल. क्रेज भाऊ दुसरं काय. क्रेज कशी काय. मग? रामभाऊची काय क्रेज नाही काय गावात. काहीतरी होती. एका दोन होती आता राहिली नाही ह्याचा अर्थ. हा तहसीलदार बदलल्यात. बाळ्यानं जाऊन काही गाठबीट नाही ना साहेबांची घेतली. घेतली बी असेल. तुमचं सगळं वराड्या मागणं घोडं ए म्हणल्यावर कसं गाणा होणार ना. सगळ्याच्या आधी रामभाऊचा घोडा मग गावाचा गाडाव. एक काम कर माझं मी बघतो तुझा काम. हिराया गबास. नीट राहायचं नीट वागायचं. शरीर जोरात पळायचं. येडागत करायचं नाही. दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचा ह्यो कारभार तुमचा वेगळाच असतोय तामाजाम. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम सरपंच तुम्ही केलंय मार्केट जाम. जाम झालं जाम हे डोकं. का टेन्शन घेताय सरपंच. साळुंके चेअरमन पद तुमच्याकडं. ग्रामपंचायत सदस्य तुमच्याकडं. 2-2 पद तुमच्याकडं. तरी एक